नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आयरू करते हैं महाराष्ट्र बुलेटिन की और बात होगी बुल्ढाना की, जहां कल्पा सोलर कंपनी के कब्जे के खिलाफ किसानों की भूख हड़ताल तेज कर दी है। साथ ही बात होगी सतारा की, जहां युवाओं ने बड़ी संख्या में तापोला में कोयना नदी और स्विमिंग पूल में ओपन वाटर लाइफ गार्ड प्रशिक्षण लिया है। तमाम खबरों पर विस्तार से चर्चा करेंगे। बुल्ढाना जिले के मलकापुर तालुका में विवरा देवधाबा गांव जंक्शन रोड पर कल्पा सोलर पावर कंपनी के कथित कब्जे के विरोध में विवरा ग्राम के किसानों ने 25 जनवरी 2026 से मलकापुर तहसील कार्यालय के सामने भूख हड़ताल शुरू की है। लेकिन छठे दिन तक प्रशासन की ओर से कोई ठोस निर्णय न होने से किसानों में भारी आक्रोश है। आरोप है कि भूख हड़ताल पर बैठे किसान सीताराम ढोने की तबियत बिगड़ने के बावजूद प्रशासन उनकी सेहत को नजरअंदाज कर रहा है। वहीं 30 जनवरी को किसान परिवार की महिलाओं को तहसीलदार से मिलने के लिए कार्यालय में प्रवेश नहीं दिया गया, जिसके बाद गुस्साए किसानों महिलाओं ने तहसीलदार हॉल के सामने दिन रात धरना शुरू कर दिया, जिसमें किसान प्रमोद पाटिल, विनोद सरोदे, सूरज चौधरी, भगवत सबारे, बोरले सहित कई महिलाएं शामिल हैं और वो इंसाफ मिलने तक ना हटने पर अड़ी हैं। इस बीच किसान नेता रविकांत तुपकर मलकापुर पहुंचे, एसडीएम और तहसीलदार से कड़ी नाराजगी जताई और किसानों के समर्थन का ऐलान करते हुए सी न्यूज़ भारत से कहा कि जहां भी किसानों के साथ अन्याय होगा, किसान संगठन मजबूती से उनके साथ खड़ा रहेगा। तालुक्यातल्या विवरा गावामध्ये कल्पा पॉवर सोलर कंपनीने एक मोठा प्लॅन टाकला आणि शेतकऱ्यांचा शेताकडे जाणारा रस्ता जो आहे वहिवाटीचा, तो रस्ताच कंपनीने ताब्यात घेऊन टाकला। त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जायला आता रस्ता नाही आणि कंपनी म्हणते पूर्ण त्या सोलर प्लांटला 100 एकराला पूर्ण फेरा मारून आम्ही तुम्हाला रस्ता पर्याय देतो। वास्तविक पाहता ही कंपनी प्रायव्हेट आहे। ही जी कल्पा पॉवर सोलर कंपनी आहे, या कंपनीने काही साधू संतांचा मठ टाकलेला नाहीये तिथं, लक्षात ठेवा। हे पैसे कमवायसाठी आलेले आहेत। अधिकारी सुद्धा यामध्ये सामील आहेत। अधिकाऱ्यांना सुद्धा या कंपनीने पैसे दिलेले आहेत आणि शेतकऱ्यांचा रस्ता अडवलेला आहे। हे शेतकरी गेल्या 9 दिवसापासून मागणी करतायत की आमच्या नकाशावर जो जुना रस्ता आहे, नकाशाप्रमाणे आम्हाला रस्ता पाहिजे। परंतु तहसीलदार असतील किंवा इथले प्रशासनातले अधिकारी असतील, हे कंपनीच्या प्रेशरखाली दबलेले आहेत। कंपनीकडून यांनी कदाचित पैसे घेतले असतील, त्यामुळे शेतकऱ्यांची बाजू लावून धरत नाहीयेत। आम्ही त्यांना सांगितलं उद्यापर्यंत जर का तुम्ही निर्णय घेतला नाही तर परवा दिवशीपासून आक्रमक आंदोलनाची सुरुवात या मलकापुरामध्ये होईल। शेतकऱ्यांची बाजू रास्त आहे। शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की नकाशाप्रमाणे जो रस्ता आहे तो रस्ता तुम्ही आम्हाला द्या। आमचा रस्ता अडवण्याचा अधिकार कुणालाही नाहीये। कल्पा पॉवरची सोलर कंपनी आहे, या कंपनीच्या हितासाठी इथले तहसीलदार दबावाखाली काम करतायत, शेतकऱ्यांची बाजू घेत नाहीयेत। जर शेतकऱ्यांना त्यांचा कायदेशीर रस्ता मिळाला नाही तर मग शेतकऱ्याचा आगडोंब उसळेल। याच्यातून उद्या लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तयार झाला तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही, त्याला संबंधित तहसीलदार जबाबदार राहतील। बहुत स्थानिक राजकारणाचा सुद्धा दबाव येत असल्याचं बोललं जात आहे। यामध्ये दबाव काय, सत्ताधारी लोकांचा याच्यामध्ये दबाव आहे। त्या मला वाटतं त्या कंपनीनं अनेकांचे हात ओले केले असतील, त्या कंपनीनं अनेकांना टेबलाखालून पैसे दिले असतील, त्यामुळे अनेक लोक कंपनीची बाजू घेऊन इथे येत आहेत। माझं म्हणणं आहे की शेतकरी पहिले का कंपनी पहिले। गाववाड्यातल्या सामान्य शेतकऱ्याला जर शेतात जायलाच रस्ता नसेल तर उद्या तर हे आमचे वावर नावावर करून देतील कंपनीच्या, उद्या म्हणतील तुमच्या घर नावावर करून द्या कंपनीच्या। ही दादागिरी चालणार नाही। मी तहसीलदार आणि एसडीओनाही सांगतो ही तुमची दादागिरी खपून घेतल्या जाणार नाही। मागच्या तहसीलदारांनी आदेश काढला होता की शेतकऱ्यांचा वहिवाटीचा रस्ता मोकळा करा, अन्यथा तुमच्यावर फौजदारी कारवाई करू, त्या कंपनीला पत्र दिलं होतं। तसाच आदेश या तहसीलदारांनी काढला पाहिजे आणि तहसीलदार जर ऐकणार नसतील तर आम्हाला सुद्धा सत्याग्रहाचा अधिकार दिलेला आहे। महात्मा गांधींनी, बाबासाहेबांनी आंदोलनाचा अधिकार दिलेला आहे, आमचं म्हणणं मांडण्याचा अधिकार दिलेला आहे। आज इथं समजा 22 लोक बसले असतील, उद्या जिल्हाभरातले सगळे आमचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी होतील। भाऊ, सध्या आंदोलनाला स्थगिती मिळणार आहे की आंदोलन तसंच सुरू राहणार आहे? आंदोलन सुरूच राहणार आहे। जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन जारी राहील। मी सविता सरोदे। आमचं रस्त्याचा न्याय भेटत नाही आम्हाला, म्हणून आम्ही 30 तारखेपासून ठिय्या आंदोलन म्हणून बसलो आहे। तर आम्हाला आमचं एवढंच मागणं आहे तहसीलदाराला किंवा आम्हाला न्याय द्या, आमचा रस्ता मोकळा करून द्या, नकाशा म्हणजे तो रस्ता द्या आम्हाला। तर तहसीलदार साहेब आम्हाला भेटण्यास मना करून राहिले। तसं काय आहे बा लप्यासारखं, ते दरवाजा पण खुला करत नाही। आम्ही बसलेल्या त्याच्या दरवाजापुढे अडी किती दिवस बसाडी आता। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसून आहे। बुल्ढाना से सी न्यूज़ संवाददाता सीमा संदीप सावजी की रिपोर्ट।
आपातकालीन परिस्थितियों में किसी की जान बचाने में सहायक ओपन वाटर लाइफ गार्ड कोर्स का प्रशिक्षण ITUS स्पोर्ट्स एंड सेफ्टी प्राइवेट लिमिटेड पुणे और इंडियन रेस्क्यू एकेडमी कोलाड की ओर से आयोजित किया गया, जिसमें स्विमिंग, लाइफ सेविंग तकनीक, BLS, टेक्निकल रोप रेस्क्यू, इमरजेंसी फर्स्ट एड, अंडर वाटर डाइविंग एंड रेस्क्यू, कोलैप्स स्ट्रक्चर, सर्च एंड रेस्क्यू जैसे महत्वपूर्ण घटकों का व्यवहारिक प्रशिक्षण दिया गया। इस दौरान बताया गया कि तैराकी शारीरिक और मानसिक स्वास्थ्य के लिए अत्यंत आवश्यक व्यायाम है, जो पूरे शरीर की शक्ति बढ़ाने के साथ हृदय स्वास्थ्य को भी बेहतर बनाता है और उसका उपयोग जीवन में कभी भी हो सकता है। जबकि ये प्रशिक्षण NDRF, SDRF, पुलिस विभाग, फायर ब्रिगेड, वाटर स्पोर्ट बोटमैन, होमगार्ड्स और आपदा मित्र जैसे विभागों में कार्यरत कर्मियों के लिए विशेष रूप से उपयोगी है। सतारा से सी न्यूज़ संवाददाता शान परवेज डांगे की रिपोर्ट। बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।